तब्बल 13 वर्षाच्या खंडानंतर भारताने ऐतिहासिक विजय मिळवला वेस्ट इंडिजच्या बार्बाडोस स्टेडियममध्ये। खरं तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चोकर्स विरुद्ध सामना होता आणि असं वाटलं होतं की शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजच्या ह्या मैदानात दक्षिण आफ्रिका काहीतरी चमत्कार घडवेल, पण कमाल केली सुरुवातीला भारतीय संघाने जो टॉस जिंकला। खरं तर तिथेच मॅच जिंकली होती। कौतुक करावं लागेल विराट कोहलीचं, कारण की त्यांनी किंग कोहलीला साजेशी खेळी केली। 76 धावाची जी खेळी होती त्यामुळे भारताने एक आव्हान धावसंख्या उभी केली आणि त्यामुळे भारताचा विजयाचा पाया तेथेच ठरला होता। परंतु खरं तर कौतुक करावं लागेल भारतीय गोलंदाजांचं, विशेषतः बुमराह शेवटची जी हार्दिक पांड्याला ओव्हर देण्याचा निर्णय झाला तो टर्निंग पॉईंट ठरला आणि अखेरच्या शेवटच्या बॉलपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताने तब्बल 13 वर्षानंतर ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपवलेला आहे। खरं तर भारतीय संघाचं कौतुक करावं लागेल, एक संपूर्ण असा अपराजित असा संघ होता स्पर्धेतील, तसाच दक्षिण आफ्रिकेचा संघ होता, पण भारताने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच जी मजल मारली आणि तोच एक सांघिक खेळ ह्या स्पर्धेत दाखवला। त्यामुळे एक ऐतिहासिक असा विजय भारताने मिळवलेला आहे आणि ह्या विजयाचा उत्सव सगळ्या जगभर अख्ख्या पुण्यात रात्रभर आहे आणि दिवाळीसारखा आनंद साजरा झाला आहे। आणि निश्चितच हा विजय भारताला पुढच्या वर्ल्ड कपसाठी, पुढच्या अजून जिंकण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। TV9 मराठीसाठी संजय दुधाने, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।